कर्म अशा पद्धतीने करावायची, की ती कर्माची फळं खात असताना आपल्या डोळ्यातून अश्रू नाही, आपल्या डोळ्यातून आनंद ओसंडला पाहिजे. अशी कर्म करणं गरजेचं आहे. मग त्या चिंतनासाठी हा जो श्लोक जो आहे, तो सांगतो, की कर्मण्येवाधिकारस्ते, तुझा अधिकार कर्मावरती आहे. अर्जुनाला देवाने समजावून सांगत असताना सांगितलं, की बाबा कर्म अशी कर, की ती कर्म जेव्हा फळ रूपाने तुझ्या दारातोंडी येतील, तुझ्या पदरामध्ये येतील, तुझ्या हातामध्ये येतील, त्यावेळेस तुला हर्ष झाला पाहिजे. हर्ष म्हणजे आनंद झाला पाहिजे. तू रडला नाही पाहिजे. अशी कर्म करा. त्या कर्मावरती तुमचा माझा अधिकार आहे. ती कर्म करणं गरजेचं आहे. ती कर्म चांगल्या पद्धतीने करत असताना ह्या संसारामध्ये आपल्याला पाठवलेले अनंत वेळा भरकटत असताना आपण नको त्या अवस्थेला गेलेले आहे. नको त्या अवस्थेला जाऊन आलेलं आहे. पण आता जी मनुष्याची अवस्था भेटलेली ना, ती उत्तम अवस्था आहे. याला सुंदर असं पवित्र देह ज्याला ज्याला भेटलेलं आहे ना, त्या देहाची किंमत करा. त्या देहामध्ये चुकीच्या पद्धतीने दोष घालू नका. त्या देहामध्ये चुकीच्या वस्तू घालू नका. त्या देहामध्ये खानपान चुकीच्या पद्धतीने घालू नका. त्या देहाद्वारेच तुम्हाला वरती जायचं आहे. तुम्हाला मला या देहाच्या द्वारे सगळं काही करायचं आहे. कुत्र्याच्या देहामध्ये कधीही पुण्य करता येणार नाही. कुत्र्याच्या देहामध्ये कधी कोणाला ग्लास भरून पाणी देता येणार नाही. गाढवाच्या देहामध्ये कितीही कितीही गाढव सुंदर असलं किंवा कितीही त्याला फ्रॅग्रन्स मारला, कितीही स्प्रे मारला, परफ्यूम मारले, तरीही त्याच्याद्वारे खूप सुंदर असं कृत्य करता येणार नाही. या देहाच्याद्वारे, मनुष्याच्या देहाच्याच द्वारे सुंदर कामं करता येतात. म्हणून ह्या मनुष्य देहाला आपण जपलं पाहिजे. जपलं म्हणजे काय, की सावलीत बसायचं. असंच एका साधूंनी सांगितलं, उपदेश सांगितला, की बाबा कधीही तू अनवाणी चालायचं नाही. कधीही रस्त्याने अनवाणी चालायचं नाही आणि कधीही तुझ्या डोक्याला ऊन नाही लागलं पाहिजे. एवढं लक्षात घे. आणि अशा पद्धतीनं जर तू काम केलं, की कधीही तू अनवाणी चालला नाही आणि कधीही तुझ्या डोक्याला ऊन नाही लागलं ना, तुझं शरीर सुंदर राहील, तू सुखी राहशील. 2 शिष्य होते. त्या दोघांनाही सेम उपदेश सांगितला. पण दोघांनी वेगवेगळा उपदेश घेतला. पहिल्याने जो घेतला ना, तो उपदेश असा, की गुरूंनी सांगितलंय ना, अनवाणी कधी फिरायचं नाही. मग त्यांनी काय केलं, की तो जेवढ्या परिसरामध्ये फिरत होता ना, तेवढ्या परिसरामध्ये त्यांनी चटाई अंथरून ठेवल्या. जमिनीला स्पर्श नाही झाला पाहिजे. त्यांनी तेवढ्या परिसरामध्ये चटाया अंथरून ठेवल्या, सतरंजा अंथरून ठेवल्या आणि त्याच्यावरती तो जायचा. आणि जेवढ्या परिसरामध्ये तो जायचा, तेवढ्या परिसरामध्ये त्यांनी मंडप घालून ठेवला. ऊन लागलं नाही पाहिजे, उन्हामध्ये. पण दुसऱ्याने त्याचा अर्थ वेगळा घेतला. तो म्हटले, गुरु म्हटले ना, की तू अनवाणी कधी फिरला नाही पाहिजे. मग त्यांनी फक्त स्वतःसाठी चकला घेतल्या आणि तो उन्हामध्ये कष्टाला गेला नाही पाहिजे. मग तो सकाळी 4 वाजता उठूनच कामाला जायचा, जेणेकरून ऊन नाही लागलं पाहिजे. तुम्ही काय दृष्टिकोनाने कुठल्या गोष्टीला घेता याच्यावरती आधारित आहे. या शरीराला जपायचं म्हणजे त्याला काय आपल्याला त्याचं लोणचं नाही करायचं. त्याला जपायचं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काम नकोय, त्याच्यामध्ये क्रोध नकोय, त्याच्यामध्ये व्यभिचार नकोय, त्याच्यामध्ये अत्याचार नकोय, त्याच्यामध्ये इतरांची निंदा नकोय, त्याच्यामध्ये हे नको ते खाद्य मनाला घालत चाललो आहोत आपण. नको ते खाद्य शरीराला गेलं तर शरीरामध्ये विकार तयार होतात. नको ते खाद्य मनाला गेलं की मनामध्ये विकार तयार होतात. मनाला जपणं गरजेचं आहे. शरीराला एक वेळेस आजार लागला, पण त्या आजाराला सहन करण्याची ताकद मनामध्ये, म्हणून मनालाही जपणं गरजेचं आहे. मनाला जपणं गरजेचं आहे. मनाला जपा सुंदर पद्धतीने. मनामध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोऽस्त्य कर्मणी. या श्लोकाचा अर्थ असा आहे, की कर्म करणं तुझा अधिकार आहे, पण त्याची फळाची अपेक्षा न करता कर्म कर. फळाची अपेक्षा न करता म्हणजे काय, आता झाड जरी लावलं तरी आपल्याला अपेक्षा आहे, हो त्याने आंबे दिलेच पाहिजे, त्याला चिकू लागलेच पाहिजे, त्याला नारळ लागलेच पाहिजे. आता लागलेच पाहिजे ह्या मोहापोटी दुःख आहे. जर भविष्यामध्ये 3-4 वर्षांनी लागले नाही ना, मग त्याचा त्रास होतो. आपण पोराला जन्म दिला ना, मग ह्या पोराने आपली म्हातारवयाची काठी झालंच पाहिजे आणि म्हातारपणामध्ये आपल्याला सांभाळलंच पाहिजे. हा मोह जो आहे तो दुःख देत असतो. पण गंमत अशी आहे, जन्म देणं आपलं काम होतं, बाकी कर्म त्यांच्या त्यांच्या हातामध्ये. ह्या दृष्टीनं, ह्या बुद्धीनं जर राहिले ना, कधीच कुठलंच दुःख होणार नाही. कधीच त्रास होणार नाही. पण नाही, अहो जो धृतराष्ट्र आंधळा आहे, ज्याला डोळे नाहीये, पण तरीही तो आतून रडतोय, त्याचं कारण मोह आहे. त्याचं कारण मोह आहे, की त्या धृतराष्ट्राला सुद्धा रडावं वाटलं. त्या धृतराष्ट्राला सुद्धा व्याकुळ व्हावं लागतं. अहो मरत्या समयाला गीतेची सुरुवात बघा ना, सुंदर शब्दांनी झालेली आहे. धर्मक्षत्रे कुरुक्षेत्रे युत्सव मामका पांडवर्षेव किम कुर्वत संजय. त्यांनी जो शब्द उच्चारला मामका, मामका म्हणजे माझे आणि पांडूचे पुत्र. पांडूच्या पुत्रांना तो आपला म्हटला नाही. तो फक्त माझा पुत्र, माझी जी 100 पोरं आहेत ना, ती माझी आहेत. मग ती 100 पोरं नासकी का असेना, पण ती माझी नाही. अहो एखादं दत्तक घेतलेलं बरं, ते 100वरती पाणी सोडावं आणि एखादं दुसऱ्या कुठल्या जमातीचं दत्तक घ्यावं आणि त्याला वळण लावून त्याला व्यवस्थित वाढवलं,
त्यांनी कदाचित तुमच्या कुळाचा उद्धार होईल. पण अशी जर व्यभिचारी, अशी जर दुष्कृत्य करणारी माणसं जर परिवारात कुळात जर असतील तर त्यांच्या 7 पिढ्यांमधून नरकात गेल्याशिवाय राहत नाही दादा. तुम्ही पुण्य केलेलं आहे, पण तुमच्या पुढच्या पिढीनं जर नाही केलं तरी तुम्हाला पातक आहे. कारण 7 पिढ्यापर्यंत तो प्रवाह चालत असतो. रक्ताचा प्रवाह आहे प्रत्येकाच्या. म्हणून आपल्या कर्माला इतका सुंदर सुंदर अर्थ देणं गरजेचं आहे की ते कर्म करत असताना त्या कर्माची पालवी जी आहे, त्याची जे अंकुर आहे आणि त्याची जी फळं आहे ती खात असताना गोड वाटली पाहिजे. ती गोड वाटली पाहिजे. हे भगवंताला अर्जुनाचं सांगणं आहे की अर्जुना, तू भले इथं माणसं मारतोय, तिथं माणसं मारणं अर्थ नाही आहे. महाभारत युद्ध जे सुरू झालं ते युद्ध सुरू होण्यापूर्वीचा हा 2ऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आहे की इथं भलेही तू माणसं मारतोय, पण ती माणसं नाही मारून राहिला तू. तू काय मारतोय रे? तू हे अधर्मी मारतोय, ही चुकीची माणसं तू हे करतोय. या चुकीच्या माणसांना संपवतोय आणि या चुकीच्या माणसांना संपवणं सुद्धा एक प्रकारे, चुकीच्या माणसांना संपवणं सुद्धा एक प्रकारे धर्मच आहे. चुकीची माणसं समाजामधून बाजूला जाणं आणि एक प्रकारचा धर्म आहे. मी मागच्याच वेळेस एका ठिकाणी सांगितलं होतं इथंच की आपल्या कुळामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये जर एखादा व्यक्ती दुष्कृत्य करत असेल, वाईट वागत असेल तर त्याला सगळ्यांनी मिळून प्रतिकार केला पाहिजे. पण नाही, आपण त्याला पोसतो, आपण त्याला वाढवतो. आज बाभळीचं झाड भले आपल्याला वाटत असेल की त्याचा आपल्याला थोड्या दिवसांनी सावली होईल, मोठं झाल्यानंतर त्याचा आपल्याला आधार होईल, पण नाही, आधार होत नाही त्याचा. त्याची काठी टोचल्याशिवाय राहत नाहीये. जर चुकीच्या पद्धतीने बीज बोये बबुल का आम कासे खाये, बाबळी जर लावलेली असेल तर त्याची फळं तुम्हाला काट्याच्या स्वरूपामध्येच मिळणार आहे, काट्याच्या स्वरूपामध्येच मिळणार आहे. म्हणून आपण ते कृत्य करत असताना समाजाला एक चांगलं वळण दिलं पाहिजे. आपल्या शरीराला वळण जर चांगलं असेल, सकाळी उठण्याचं वळण असेल, खाण्यापिण्याचं चांगलं खाण्याचं वळण असेल, चांगल्या पिण्याचं वळण असेल. पूर्वीच्या काळी म्हातारे बाबा नातवाला घेऊन यायचे, बाबांनी नातू आणला म्हणून सांगतोय, भलेही ठीक आहे तो उपद्रवी असेल, भलेही तो गडबड करत असेल, पण एक चांगली गोष्ट आहे की ते त्याला घेऊन तरी येत आहेत, कमीत कमी चांगल्या ठिकाणी घेऊन येत आहेत. आणि हेच झालेले संस्कार मोठे होऊन त्यांच्या कामी पडणार आहे. आज एखादा आजोबा घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक म्हातारा माणूस आहे. त्या म्हाताऱ्या माणसाने, प्रत्येक म्हाताऱ्या माणसाने त्या लहान लेकराचं बोट धरावं किंवा त्याला आपलं बोट द्यावं आणि त्याला मंदिरापर्यंत खांद्यावरती बसून आणावं, त्याला त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याची एक सवय लावावी. ही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आज तुम्ही जे त्यांना महत्वाचं आहे ते दिलंच पाहिजे. ते जर तुम्ही दिलं नाही तर भविष्यामध्ये तुमचं नामोनिशान सुद्धा राहणार नाही. म्हणून संस्कार देणं गरजेचं आहे. आपल्या कर्माच्या द्वारे आपलंच कर्म इतकं शुद्ध असलं पाहिजे की ते कर्म बघूनच एखाद्याला ते तसं कर्म करावं अशी प्रेरणा झाली पाहिजे. पण आपलं कर्म जर चुकीचं असेल, आपलंच कर्म चुकीचं आहे आणि आपण पोरांना उपदेश द्यायचा, तू जर कधी बाटलीला हात लावला तर तुझे तंगडे तोडील, आणि ते पण आपण पिऊन त्याला दम द्यायचं, कसं चालेल? आपणच तंबाखू सोडून बिडी सिगरेट पिऊन आपण त्याला म्हणायचं की याला कधी हात लावायचा नाही बरं का. त्यांनी जर विचारलं, पप्पा तुम्ही कसं काय करताय? मी जाऊ दे रे, मी खड्ड्यात चाललोय, पण तू जाऊ नका. असं जमत नसतं. महात्मा गांधींकडे एक बाई आली आणि ती बाई म्हटली की महाराज गांधीजी, हा जो माझा मुलगा आहे ना खूप गुळ खातो. तो म्हटलं असं किती खातो? तो म्हणा त्याला दिवसाला अर्धी विली लागते. अरे बापरे. त्या गांधीजींनी तोंडावरती हात मारला. ते म्हटले मग तर खूपच अवघड आहे. म्हटले याला काहीतरी उपदेश सांगा. मग ते म्हटले सांगेल मी उपदेश, जरूर सांगेल, पण 15 दिवसांनी सांगेल. एक 15 दिवसांनी तू त्याला परत घेऊन ये, मग मी त्याला उपदेश सांगतो. 15 दिवस झाले, ती माऊली परत त्या लेकराला घेऊन आली. घेऊन आल्यानंतर त्या बाळाला तिथं बसवलेले, मुलाला बसवलेले, आणि गांधीजींनी त्याला उपदेश केला की बाळा, अशी गोष्ट आहे की जरी ते गोड असलं, सुंदर असलं, परंतु ते विष आहे. अति जर खात असला तर तुला नंतर भरपूर त्रास होईल. तुझ्या शरीरामध्ये फोड येतील, तुझ्या शरीरामध्ये उष्णता वाढेल, गोड प्रमाण वाढल्या कारणानं तुझ्या शरीराला खूप त्रास होईल. असं 1-2 मिनिटाचं निरोपण दिलं आणि जा म्हटले. त्या पोराने लगेच मानलं, सोडूनही दिलं. आता पण ते माऊलीला प्रश्न पडला, ती जी आई होती, ती आई म्हटली की का हो गांधीजी, तुम्ही 15 दिवसापूर्वी हा जो प्रश्न मांडला, तुमच्या समोर घेऊन आले, त्यावेळेसही ही गोष्ट तुम्ही सांगू शकत होते. 15 दिवसापूर्वी तुम्ही असं जर बोलले असते, गुळ सोडून दे, तरी चाललं असतं. पण तुम्ही 15 दिवसापूर्वी न सांगता आत्ता का सांगितलं? 15 दिवसानंतर जेव्हा आलो तेव्हा नाही सांगितलं, आता सांगितलं. त्यावेळेस त्या गांधीजींनी उत्तर दिलं की बाई, 15 दिवसापूर्वी सांगितलं असतं, पण 15 दिवसापूर्वी मी सुद्धा भरपूर गुळ खात होतो. ते भरपूर मी खात असल्या कारणानं मी त्याला काय उपदेश सांगणार आहे?
आता मीच 15 दिवसापासून सोडला म्हणून माझा उपदेश त्याला लागू होईल. आपण उपदेश तेव्हा सांगायचा असतो की जेव्हा आपण त्या गोष्टीचं आचरण करत असत. आपण त्या गोष्टीचं आचरण करणं गरजेचं आहे. आता आचरण जर करत नसेल तर काही गोष्टी लागू होत नाहीये जीवनामध्ये. गंमत अशी आहे की वेळ प्रसंग सांगून येणार नाही. एक क्षण असा येणार आहे, असा प्रसंग येणार आहे की जीवनामध्ये सगळीकडून अंधारात दाटलेला असेल, जीवनामध्ये सगळीकडून वादळ उठलेलं असेल. त्यावेळेस आपल्याला पुत्र दारादी कामाला येणार नाही, धन संपदा कामाला येणार नाही, वस्तूपाणी कामाला येणार नाही. त्यावेळेस आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवलेलं चांगलं कर्म आणि परमेश्वराचं नाम कामाला येणार आहे. दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की एक, कर्म चांगली करा. आणि कर्म चांगली केली म्हणजे परमात्म्याला तुम्हाला जवळ घ्यावं वाटेल, ईश्वराला तुम्हाला जवळ घ्यावं वाटेल, परमात्मा तुमच्या जवळ येईल. नवे नवे परमात्म्याला शोधायची वेगळी गरज नाहीये. सुंदर मरण कशाला म्हणतात हो? आता आम्हाला त्याची भीती वाटत नाही, काही वेगळं काही वाटत नाही. सुंदर मरण त्याला म्हणतात की जो ग्रंथ वाचतोय, प्रवचन सांगतोय, धर्म करतोय, याला सुंदर म्हणता येईल. एखादा काहीतरी हरिस्मरण करतोय, नामस्मरण करतोय, जाप करतोय, त्याला सुंदर मरण म्हणताय. एखादा हरिपाठ करतोय, संध्याकाळी पूजावसर करतोय, धर्म करतोय, स्मरण करतोय, त्याला सुंदर. परंतु मरण याला थोडं म्हणतंय मरायचं म्हणून. कसंही मरायचं, कसं की चालला रस्त्याने, दिलं गाडीला ठोकून आणि गेला, याला मरण चांगलं म्हणता येणार नाही. मरायचं आहे तर चांगलं मरा. मरावं तर लागणार आहे, प्रत्येकाला लागणार आहे. जगायचं असेल तर चांगलं जगा, हे मी सांगत असतो. तसं मरायचं असेल तरी चांगलं मरा. रस्त्याने चाललाय, चालता चालता गेला, त्याला काही सुंदर मरण थोडं म्हणताय. खूप काहीतरी प्रचंड रात्रीचं शरीरामध्ये टाकलं 31च्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी उठलाच नाही, याला सुंदर मरण थोडं म्हणताय. काहीतरी खाता पिता ते शरीर सडायला लागलं, खराब व्हायला लागलं, ते जुनं कर्म, त्याला सुंदर मरण थोडं म्हणता येईल. म्हणून नाही, सुंदर मरण त्याला म्हणता येईल की ज्यांनी धर्म करता करता आपला देह ठेवला, हरिनाम गाता गाता ज्यांनी आपला देह ठेवला. एखादं चांगलं कर्म करता करता, भले मी म्हणत नाही की ग्रंथ वाचताना तुम्ही गेले पाहिजे, देवदेव करताना तुम्ही गेले पाहिजे. अरे तुमचं काम करत असताना जे चांगलं काम करताय तुम्ही, ते काम करता करता जरी तुम्ही गेले, ज्यांनी जो व्यवसाय घेतलेला आहे, तो व्यवसाय करता करता, कर्म करता करता जरी तो थांबला, तरीही ते सुंदर मरण आहे. तरीही ते सुंदर मरण आहे. म्हणून जगामध्ये जगणं आपल्या हातामध्ये आहे, कर्म करणं आपल्या हातामध्ये आहे. त्याची फळाची अपेक्षा किंवा त्याचं फळ आपल्या हातामध्ये नाही. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु. आता तिथंच येऊन पोहोचतोय आपण की कर्म करा, चांगली करा आणि त्या फळाची अपेक्षा न ठेवता करा. म्हणून जे आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालेले आहे ते कुठली तरी पुण्याई आहे, कुठलं तरी फळ आहे. ते फळ कसं प्राप्त झाले हो? ते पूर्वजांच्या कृपेचं फळ असेल, त्यांच्या तपश्चर्येचं फळ असेल, त्यांच्या कुठल्या तरी सुकर्माचं फळ असेल. ते फळ आपल्याला आपल्या दारातून भेटलेलं आहे. म्हणून ते कर्म करत असताना चांगली कर्म कशी करावी याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. आणि या समाजामध्ये वावरत असताना एक उत्तम असा माणूस, नुसती गाय आपल्या दारातोंडी जी असते, ती गाय जर मारत नसेल ना, ती गाय मारत नसेल, लात मारत नसेल, शिंग मारत नसेल, तर तिच्याजवळ विश्वासाने लहान लेकरू सुद्धा जाऊन बसतं, विश्वासाने जाऊन बसतं. पण धडधाकट माणूस आहे, सुंदर माणूस आहे, 6 फुटाचा माणूस आहे, धनवान आहे, सगळं काही आहे, त्याच्याजवळ माणूस लेकरू जायला तयार नाही. लहान लेकराला त्याच्यासमोर नाही, ते त्याच्याजवळ जातं आणि रडतं त्याच्यासमोर. म्हणजे काय की माणसामधले, लहान लेकरांमध्ये ऊर्जा खूप असते. ती ऊर्जा ओळखते की हा माणूस फ्रेंडली आहे की नाही, हा माणूस ममताळू आहे की नाही, याच्यामध्ये ममता आहे की नाही. एखाद्या माणसाजवळ ते लेकरू पटकन जातं, पण दुसऱ्या एखाद्या माणसाजवळ जा म्हटलं जात नाही. म्हणजे एखाद्या जनावरापेक्षा सुद्धा आपल्यामध्ये दुर्गुण भरायला लागले. काम, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकाची द्वारे, ह्या द्वारांपासून लांब राहा. या शरीरामध्ये चांगलं खा, चांगलं प्या, या शरीरामध्ये वाईट टाकू नका, या शरीराला नासू नका. हे नाचण्यासाठी आपल्याला दिलेलं नाहीये. जर हे नाचलं, हेही लक्षात घ्या, जर हे नाचलं तर पुन्हा याला प्राप्त करण्याची दुसरी कुठलीही कला ह्या जगामध्ये नाहीये, पुन्हा येत नाहीये. एक किडनी सडली, दुसरी टाकली, तरीही इतके इतके भयंकर पथ्य आहेत की ते पथ्य पाळता पाळताच माणूस मरून जातो. एकदा शुगर लागली तर त्या शुगरला परत रिकवर करता येत नाही. एकदा बीपी झाला तर परत त्याला रिकवर करता येत नाही. एकदा शरीराचा एखादा पार्ट खराब झाला तो परत पार्ट बसवता येत नाही. म्हणून या शरीराला जपा. शरीराला जपता जपता मनालाही जपा. कारण मनाची जर एकदा प्रसन्नता गेली, मनाचं जर एकदा स्थैर्य गेलं, शांतता गेली, तर ती शांतताही परत लाभत नाही. करोडो रुपये एखाद्या बाजूला ठेवा, एका बाजूला सोनं नाणं ठेवा, एका बाजूला वस्तू ठेवा आणि एका बाजूला त्या माणसाने केलेलं दुष्कर्म ठेवा. किंवा एका बाजूला त्या माणसाला सांगा की अरे भले करोडो रुपये तुझ्याकडे आहे,
परंतु आता हे करोड रुपये तुझ्याकडे समोर असतील, परंतु तुझ्याजवळ एकही माणूस येणार नाही, असं काहीतरी तजवीज झालेली आहे, अशी काहीतरी गोष्ट झालेली आहे. करोड रुपये सुख देतील का हो? जर एकही माणूस जवळ नाहीये, फक्त पैसाच आहे, जमेल का? नाही जमणार. आणि हजारो माणसं जवळ आहे, पण वस्तू नसू द्या, पाणी नसू द्या, त्या माणसाचं जीवन फुलासारखं जीवन आहे. कारण जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. दादांनी आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त केलेले आहे, ते या संसार वेलीवरती सगळ्यांना दिसतंय, सगळ्या समक्ष आहे, की हा परिवार सुदृढ असा परिवार, सक्षम असा परिवार, संस्कारी असा परिवार वृद्धिंगत झालेला आहे. तिथल्या तिथं सर्व नोकरी पाण्याला आहेत आणि निर्व्यसनी असलेला हा परिवार एक संस्काराचा खऱ्या अर्थानं स्रोत आहे. सगळ्यांनी काही आदर्श आपल्या समाजामध्ये ठेवत असताना ह्या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे.